श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कालचा दिवस जो अनेक रील्स केल्या गेली, अनेकांना आमंत्रित केल्या गेलं, व्हिडिओज केल्या गेले, तो कालचा दिवस होता गुरुपौर्णिमेचा। या 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 हे शब्द होते आणि मला अनेकांनी सांगितलं की आम्ही कुठेतरी जाणार होतो, पण आम्ही मोबाईल काढले की रील समोर यायची आणि महाराज म्हणतायत घरी दर्शनाला या, आणि ती कामं आम्ही बाजूला ठेवली आणि काल गुरुपौर्णिमेला दर्शनाला आलो। म्हणजे महाराजांचं जे तळमळ असते आपल्या भक्तांविषयी, ते अक्षरशः रील हे माध्यम आहे किंवा मोबाईल आहे, तर यूट्यूब चॅनल आहे, हे ते माध्यम आहे की सगळ्यांना एकत्र बोलवण्यासाठी काय म्हणू आपण आजकालचा सोर्स आहे तो। पण काल जेव्हा गुरुपौर्णिमेला जवळजवळ मला वाटतं 2,500हून जास्त लोक इथे दर्शनाला आली होती। काही कारणास्तव पादुकांचा परिक्रमा करायची का नाही याच्यावर आमचा जरा विचार चालू होता। परिक्रमेची कन्सेप्ट अशी होती की प्रत्येकाने हातात पादुका घ्याव्या, त्यामुळे आम्ही त्या तांबण्यामध्ये ठेवल्या होत्या। प्रत्येकाच्या हातात वासाची गुलाबाची फुलं दिली होती आणि ती त्यांनी व्हायची, हातात तांबण घ्यायचं, नमस्कार करायचा। थोड्या थोड्या वेळाने जसं ते पादुका फिरत गेल्या, पुढे सरकत गेल्या, त्यानंतर त्या पादुका जड होत गेल्या आणि मग त्या समोरच्या माणसाला पेलवेल्या, मग मी माझ्या हातात घेऊन ते त्याला नमस्कार करत होते। म्हणजे काही गोष्टी असतात की महाराज जसं त्यांचं म्हणतात की वलय दाखवायला सुरुवात करतात, आशीर्वाद द्यायला सुरुवात करतात, तसं तसं त्यांचं वजन पादुकांचं वाढत जातं। आणि हे माझा आजचा अनुभव नाही आहे, मला अक्कलकोटला तर 1,00,000% हा अनुभव असतो। नुसतं अक्कलकोटला निघतोय म्हणल्यावर बाबांचे पाय जड झालेले असतात आणि मग तिथे जाऊन जेव्हा अभिषेक होतो ते अजून प्रज्वलित होतात। त्याच्यानंतर ते येईस तोपर्यंत दोन्ही हात कळ्या लागतात, इतक्या जड पादुका झालेल्या असतात। वास सुगंध तर सातत्याने असतो। कालही काहीतरी विषय निघाला गुरुपौर्णिमेचा, आशीर्वाद महाराजांचा, जे काही केलं होतं गुरुपौर्णिमेला त्यांनी जे आदेश दिले होते, महाराजांना म्हटलं तुम्ही काहीतरी सांगा की हे सगळं आहे का, तर महाराजांनी अक्षरशः पादुकांचा वास सगळीकडे पसरवला होता आणि आम्ही जितकी लोक इथे सेवेसाठी होतो त्यावेळेस गाभाऱ्याच्या आजूबाजूला सगळ्यांना पादुकांचा वास येत होता। तर त्यांना जे हवं आहे त्यांनी जे सांगितलं आणि आपण त्यांच्या आज्ञेने जे केलं आहे त्याला एक महाराजांचा खरंच मोठा आशीर्वाद असतो, वलय असतो। आणि त्याच गुरुपौर्णिमा होती जिथून म्हणतात की आपला एकमेकांचा जो परिचय नसतो, तसंच आपला स्वामींचा पूर्वीचा परिचय आधीपासून काही कधीच नव्हता, पण जो परिचय झाल्यानंतर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मधल्या ज्या स्टेप्स म्हणू किंवा मधले जे अवतार होते ते अवतार रूप आपल्याला माहिती असावेत। आणि महाराजांनी सांगितलं की या अवतारापासून माझ्या अवतारापर्यंत हे सगळं इथं मांडलं गेलं पाहिजे। आणि म्हणून तुम्ही बघताय की दत्तप्रभूंचं रूप, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं रूप आणि नरसिंह सरस्वती महाराजांचं रूप, अशी तिन्ही रूप इथे महाराजांनी रचवून घेतली। आणि त्याच्यानंतर महाराज बसले आणि रंगही निश्चित केला की मी गोल्डन रंगामध्ये असणार आहे, म्हणजे सूर्य रंग आहे, तेजस्वी रंग आहे आणि सगळ्यात अट्रॅक्शन असलेलं सोनं चमचमणारं तसं महाराजांचं हे रूप आहे। आणि ते गेल्यानंतर महाराजांना बसवल्यावर असं होतं की नाही काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी छान करावं। आणि मग एकदम महाराजांचा जो मुकुट बघताय तो महाराजांचा मुकुट आपण इथे घरी बनवलाय। जसं एक अक्कलकोटला एक मुकुट होता तो इतका आवडला होता की असं वाटलं नाही आपण हे असं इथं आपल्या यांनी काही करता येईल का, कारण ती एक प्रकारची सेवा आहे। त्यांची एखादी गोष्ट निर्माण करताना जो आनंद असतो की अरे आपण महाराज ते परिधान करणार आहेत, तर त्यामुळे हा मुकुट म्हणा, फेटा म्हणा, हे जे काही आहेत हे इथं आपण घरामध्ये ते केलं आहे। आणि त्यांच्या कृपेने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या परीने प्रयत्न करून त्यांनी ते रचवून घेतले। आपण करतो असं अजिबात त्यामध्ये नसतं। ते गुरुपौर्णिमेचा त्यांनी सांगितल्याप्रमाणे पादुका सगळं त्यांच्याच कृपेने, काही संकट येणं अपेक्षित होतं पण त्यांच्या कृपेने ती आली नाहीत आणि सगळं कार्य कालच्या घटकेला पूर्ण झालं। तेव्हा घड्याळामध्ये रात्री 12 वाजता जेव्हा हे सगळं संपलं त्याच्यानंतर धन्य मानले, आम्ही धन्यता मानली की खरंच तुम्ही तुमचा म्हणून जो दिवस आमच्या भाग्यात आणलात तो तुम्हीच परिपूर्ण करून घेतलात। कारण जेव्हा असे मोठे मोठे विधी असतात, कार्यक्रम असतात,
किंवा ज्याला गर्दी होते खूप, ते नियोजन बाकीच्या अनेक गोष्टी या तुम्ही सत्तेवरनं फुल पडलं ते असं होत नाही की ते तुम्ही सांगता किंवा आपण नियोजित करतो म्हणून होत नाही, तर त्यांची इच्छा असते म्हणून होतं। याच्यावर तर माझा अटळ विश्वास आहे। त्यांच्याशिवाय त्याच्यामध्ये काहीही घडू शकत नाही। त्यांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं आणि त्यांनी ठरवलं की थांबवायचं ते तातडीने थांबतं। त्यामुळे त्या गोष्टीवर गुरु म्हणून माझा अतिशय आणि अतिशय अटळ विश्वास आहे। संकट ते देत राहतात, संकट त्यांनी द्यावी आणि आपण फक्त ती घ्यावी, आपल्याला ती पेलवत नाहीत। पेलवण्याची ताकद आपल्यामध्ये नसते, ते पेलवण्याची ताकद पण त्यांनीच निर्माण करायची असते आणि ती निराकरण पण त्यांनीच। म्हणजे खरं तर भक्त म्हणून आपली खरंच काही जबाबदारी आहे का, तर खरं तर काही नाही, कारण आपण काही करूच शकत नाही। आपण त्या मनाने हातबल आहोत। सगळं महाराजच चांगल्या पद्धतीने नियोजित करून आपल्यासमोर आणून ठेवतात, फक्त आपल्याला कळलं पाहिजे की त्यांनी आणून दिले। एवढीच बुद्धी आणि एवढेच डोळे तीक्ष्ण आणि आपल्या सगळ्या गोष्टी तीक्ष्ण आपण थोड्या ठेवणं गरजेचं आहे। काही लोकांना कळत नाही, आपल्या समोरनं काही चांगल्या गोष्टी गेलेल्या आहेत, चालल्या आहेत आणि आपण त्या कशा थांबवायच्या हे कळत नाही। गेल्यावर वाटतं की अरे त्या गेल्या। खरं गुरुकडनं घ्यायचं हेच ज्ञान असतं की मी ज्या दिशेने चाललो आहे, मी तुम्हाला काही गोष्टी देतो आहे, त्या जागरूकतेने बघा, लक्ष ठेवा। माझा हा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही जर अलर्ट नसाल, सावध नसाल, तुम्हाला कळत नसेल तर त्या गोष्टींचा काही उपयोग नाही। निदान तेवढं तरी करा आणि माझे आशीर्वाद तुमच्या सातत्याने पाठीशी कायमच आहेत। पण या गुरुपौर्णिमेनंतर काही संकेत पूर्वीही महाराजांनी दिलेले होते आणि आता ते गुरुपौर्णिमेनंतर बदलायचे असं आम्ही निश्चित केलंय। त्याच्याकरता महाराजांची आता आज्ञा घेण्यासाठी आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत। मी म्हणलंय की त्या अक्कलकोटवरनं पण मी प्रयत्न करणार आहे की तो व्हिडिओ करायचा, पण आता यापुढे काही गोष्टी लक्षात आल्या आहेत की काय करणं अपेक्षित आहे। खरं तर त्यांची इच्छा आहे की जे गुरुवार आहे त्याच्याशिवाय दिवस वाढवावेत, शुक्रवार शनिवार असे दिवस पण प्रश्नासाठी करावेत, दर्शनासाठी करावेत असं आहे। पण ज्या ठिकाणी आता आपण राहतो आहे तिथे प्रॅक्टिकली या गोष्टी शक्य होत नाहीत। एक तर जागा, फ्लॅट, जागेचं वातावरण, पार्किंगचा प्रॉब्लेम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेन लक्ष्मी रोड। तिथे अशा गर्दी फार काय एखाद्या वेळेस केल्या तर ठीक आहे, पण नेहमी त्या गर्दी आपण करू शकत नाही, तर आपण दुसरी जागा महाराज आपल्याला देतीलच, प्रश्नच नाही। पण त्या मधल्या काळामध्ये महाराजांनी एक वेगळा बदल गुरुवारच्या प्रश्नामध्ये करायला लावला आहे आणि तो बदल अशा प्रकारे असणार आहे की जे आपण 1:30 ते 2 या वेळामध्ये लोक येऊन प्रश्नासाठी नंबरसाठी वाट बघतात, लांबनं येतात याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। प्रवास घडतो हे आम्हाला कळतं, पण त्यांच्या इथपर्यंत आल्याशिवाय इथे प्रश्न मांडण्याची त्यांना परवानगी या घरात नाही हे त्यांनी सांगितलंय। याकरता माझा काय आग्रह नव्हता की त्यांनी इथंच यावं किंवा आमकं नाही, तो व्यक्ती इथंच आला पाहिजे, तो प्रश्न इथंच मांडला गेला पाहिजे। बाकीचं जे काही सांगणं आहे ते महाराज काय सांगायचं ते समोर सांगतील हे त्यांनी आधीच सांगितलंय। पण त्याच्याकरता जे वेळेचं गणित होतं, पूर्वी तर प्रचंड गर्दी असायची, 200-300 नंबर दिलेले मला अजून आठवत आहे। रात्री 3-3 पर्यंत आम्ही प्रश्न घेत होतो हेही मला आठवत आहे। नंतर महाराजांना तो वेळ काळ हळूहळू कमी करायची विनंती केली आणि मग महाराजांनी हळूहळू ते सगळं नियोजित केलं आणि एका ठराविक वेळेमध्ये काही गोष्टी त्यांनी नक्की केल्या। पण आता याच्याही पुढे जाऊन 1:30-2 ही वेळही भविष्यात नसून पुढची भविष्यातली वेळ ही 4 वाजताची असणार आहे। प्रश्नाला येण्यासाठी कुठल्याही मधल्या काळात कोणी यायचं नाही, 4 वाजता यायचं। प्रश्नाची लाईन वेगळी असेल, त्याला आल्याला नंबर दिला जाईल, त्याची नाव नोंदणी केली जाईल, त्याचा वेळही वाया जाणार नाही। मी आधी आलो नंतर आलो, मग तो पुण्यात नाही यावं, अन्यथा पुण्याच्या बाहेर नाही, तो 4 वाजता हजर असेल त्याला नंबर दिला जाईल। अर्थात मी कुठल्याही व्यक्तीबाबतीत माझं असं नसतं की अरे हा लांबनं आलाय ना, त्याला आधी घ्यायचं आणि पुणेकरांना मागे टाकायचं, तर हा उद्देश नसून तुम्हा लोकांना जर काही गाड्या वगैरे असतील तर त्याच्यासाठी महाराजांनी तुम्हा लोकांना आधी नंबर घ्यायला लावले आणि मग पुणेकरांना द्यायला लावले। पण आता यापुढे पुढच्या गुरुवारपासनं 4 वाजता प्रत्येकजण ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्याची रांग वेगळी असेल, त्याला बसण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही। सगळ्या दर्शनानंतर आरती घेऊन खाली आल्यानंतर तेच त्या दर्शनाच्या लाईनीमध्ये कंटिन्यू असतील, पुढे तेच नंबर घेऊन इथं बसतील, त्यांची नाव नोंदणी होईल। मात्र कोणाचाही
हे जे नियम महाराजांनी निश्चित केलेत तर या गुरुपौर्णिमेला तर ते आणखी निश्चित झाले की ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी त्याचं नाव, त्याचा पूर्ण पत्ता आणि त्याचा आधार कार्ड हे कंपल्सरी महाराजांच्या नंबरवर पाठवलं पाहिजे. आधार कार्ड शिवाय कुणालाही कुठलेही प्रश्न विचारायची इथं परवानगी नाही. काही कारणास्तव हा नियम अतिशय कडक करण्यात आलेला आहे. दर्शनाला येतात त्या लोकांकडेही लक्ष असतं आणि मी इमिजिएट ओळखते की पहिल्यांदा माणूस कोण आला आणि दुसऱ्यांदा कोण आला, प्रश्नच नाही, ते सगळं लक्षात येतं. पण आम्ही असं म्हणतोय की तुमची जर प्रामाणिकपणा असेल तर आमच्याकडे पण व्यवस्थित त्याचं रेकॉर्ड राहतं, कोण आलात, काय आलात. कदाचित एखाद्याच महाराज पटकन सांगतात अरे हा व्यक्ती येऊन गेला, याचं हे काम आहे आणि त्याला हा निरोप देऊन टाक, तो गुरुवार नसतो. आणि असे निरोप दिलेले आहेत लोकांना की अरे मला आठवतं या फोटोवरनं हा आला होता महाराजांकडे, अरे पटकन काहीतरी गेला आणि त्या माणसाला निरोप गेला आणि अचानक त्याचं आयुष्य बदललं गेलं. तर हे जे असतं हे मी व्यक्ती म्हणून हा नियम बरोबर आहे, पण महाराजांच्या उत्तरासाठी कदाचित मला तुमच्या या सगळ्या गोष्टींची गरज पडणार आहे. म्हणून बरेच जणांना मी आधार कार्ड मागते. काही जण म्हणतात आधार कार्ड कशाला हवंय. आधार कार्डचा कुठलाही गैरवापर करणं हा त्यामागचा अजिबात इंटेन्शन नाही किंवा त्याची काही गरज नाही. आम्हाला तुमचा पत्ता निश्चित आहे की नाही हे अपेक्षित आहे, कारण लोक आपले पत्ते चुकीच्या पद्धतीने टाकतात आणि ते खरे का खोटे हे कळायला काही साध्य नसतं. जो कोणी आम्हाला खाली विचारतो की आधार कार्ड कशाला हवंय त्याच्या पुढे आमची आणि त्याची मेसेज जे कम्युनिकेशन असतं ते तातडीने थांबतं. का पाहिजे, कशाला पाहिजे हे सांगायला मी बांधील नाही. ते महाराजांनी सांगितलं ते आम्ही करणार, जे नियमात बसते ते आम्ही करणार. त्यामागे महाराजांचा काय उद्देश आहे भविष्यात जाऊन हे माहिती नाही, पण हे मात्र यापुढे निश्चित आहे की 4 वाजताची रांग लागेल, कोणी येऊन इथं बसणार नाही आणि आरती झाल्यानंतर दर्शनाच्या लोकांनंतर 3 लाईन त्या लाईनच्या मागे कंटिन्यू असेल. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांना ते करायला सोपं पण जाईल आणि आम्हाला पण सातत्य राहील, कारण पुढे आम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्ही फार वेळ बसल्यानंतर तुमचे पेशन्स राहत नाहीत आणि नंतर गंमत अशी आम्हाला लक्षात आली की लोक प्रश्नच विसरून जातात. त्यांना काय विचारायचं ते लिहिलेले असतात कागदावरती. अरे तुझ्याच आयुष्याचा प्रश्न आहे ना, तू कसं विसरलास. तो बसून बसून एवढा थकतो की प्रश्नच विसरतो. म्हणजे एवढा लांब जो येतो तर येतो कशा करता, मोबाईलवर लिहून आणलेले असतात, अनेक गोष्टी असतात. तर ते न होता त्या वेळात ते येणं आणि प्रिपरेशन तुमचं तुम्हाला निश्चित पाहिजे. मी असं सांगितलं नाही किंवा महाराज असं म्हणत नाही की 1-2 प्रश्न किंवा 3च प्रश्नांची उत्तरं महाराज देतील असा मुद्दा महाराजांच्या अजिबात नाही. त्यांना जिथेपर्यंत प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत तिथपर्यंत देतात, त्यानंतर मात्र महाराज म्हणतात रामराम. तर हे त्यांच्यावर आहे की त्यांनी कुठली उत्तरं द्यायची, ते ठरवतात की किती वेळात द्यायची आणि ते ठरवतात की कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि कुठल्या द्यायचं नाही. मला तुमच्याबद्दल कवडीची माहिती नसते आणि आधार कार्डवरनं कोणाची कुठली माहिती काढता येत नाही, म्हणजे मला तरी येत नाही. इतरांचं मला टेक्निकल नॉलेज माहीत नाही, पण मला तरी काढता येत नाही आणि तुमच्या ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट पण नाही, कारण मला त्यातनं काही कमवायचं नाही, मला त्यातनं काही मिळवायचं नाही. मला फक्त एकच गोष्ट हवी आहे की महाराजांनी हे स्थान निर्माण केल्यानं प्रश्न सोडवण्यासाठी, तुम्हाला मनाला रिलॅक्सेशन देण्यासाठी, तर तेवढंच काम आपण करायचं, बाकी त्यामध्ये काही उद्योग करायचे नाही आहे. तर हे कार्य महाराजांना विनंती आहे की तुम्ही सांगितलेले संकेत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू आणि तुम्ही त्यातनं पूर्ण मार्ग रिकामा करा. 1.5, 2 जो गोष्टी घडतात त्या होऊ देऊ नका. आता अनेक लोकांना चॅनल्स माहीत नाही, एकमेकांना तुम्ही सांगता लोकांना की इथे प्रश्न सांगितले जातात, पण ते नुसते सांगू नका. तर त्यांना ते आता मी ग्रुपवर पण ते नियम टाकणार आहे, ते ग्रुपवरचे नियम त्या व्यक्तीला फॉरवर्ड करा, कारण त्या व्यक्तीला विचारांना कळत नाही आणि ते सकाळपासून येऊन बसत. आज उंदरीवरनं कोणीतरी आलं होतं, ते सकाळपासून येऊन बसलेत 8 वाजल्यापासून. त्यांना कोणीतरी सांगितलं सकाळीच यायचं. तर हे असं नाही होता कामा. ते जे लेखी जे नियम आहेत ते आता फक्त महाराजांचे ते नियमाला फक्त महाराजांच्या पायावर लावून येणार, त्यांची जी आज्ञा आहे ती पूर्ण करण्यासाठी ते करणार. कारण इथे कुठलीही गोष्ट बदल होताना कधी आमच्या मनाने आम्ही ते कधीच केले नाहीत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते केल्या गेले आणि त्यांच्या आज्ञेनुसार अक्कलकोटला लावूनच पुढचं कार्य इथे कायम झालं. त्यामुळे ते आता आम्ही लावून येतो आणि मग डिक्लेअर व्यवस्थितपणे आम्ही करू. कारण ज्याचे आमचे व्हॉट्सअप नाहीत ते साधे मेसेज आपल्याला चालत नाहीत, व्हॉट्सअप मेसेजेस कंपल्सरी लागतात. काय टेक्निकल जग आहे हे, जुनं जग नाही, हे आधुनिक जग आहे, कलियुगातलं जग आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती व्यवस्थित असली पाहिजे. जशी माझी माहिती तुम्हाला कळते यूट्यूबवरनं, तशी तुमची माहिती मला कळते आधार कार्डवरनं.
तुमचे प्रश्न मला आधार कार्डवरनं कळत नाही. त्यामुळे माणूस कदाचित फोटो बरं त्या आधार कार्डची इतकी कृपा आहे की त्याच्यावरचे ओरिजिनल फोटो कधीच कळत नाही. तो ब्लॅक आपला रंग नसलेला रंग त्यावर उमटलेला आहे. त्यामुळे तो व्यक्ती ओळखणं फार कठीण गोष्ट आहे. फक्त नाव आणि पत्ता एवढंच कळू शकतं. बरं तर त्यामुळे कोणी त्याची काळजी करण्याची गरज नाही की आधार कार्ड कशा करता मागितलं आहे का, काय झालंय का. तर इथून निश्चित काही होणार नाही. इथे आमच्याकडे जे रेकॉर्ड प्रत्येक कम्युनिकेशनचं जे तुम्ही व्हॉट्सअपवर आमच्याशी करता त्याचं प्रत्येक कम्युनिकेशन आमच्याकडे ठेवलेलं असतं. आम्ही ते कधी क्लीन करत नाही, मोबाईल क्लिअर करत नाही, काही करत नाही. तसंच पहिल्यापासून असतं. त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा येऊन गेलेला माणूसही मला कळतो. तो वर्षापूर्वी जरी आलेला असला तरी त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे असतं. हा येऊन गेला, त्यांनी काय विचारलेलं असतं ते माझ्याकडे नसतं, पण तो येऊन गेला एवढं माझ्याकडे असतं. कारण प्रत्येक वेळेस 1.5 वर्षापूर्वीचा प्रश्न कायम पुढच्या वर्षी असेल असं नाही, किंवा तोच प्रश्न घेऊन तो आलेला असतो. पण 1.5 वर्ष होताच कुठे बाबा तो. पुण्यात राहूनही दर्शनाला यायला त्यांना वेळ होत नाही. मग मात्र मी चिडते, त्यांना म्हणते नाही 3 गुरुवार 5 गुरुवार 11 गुरुवार महाराजांच्या दारीपाशी या ना. तुम्हाला तुमचे प्रश्न जर खरंच बिकट आहेत तर स्वामीच सोडवू शकतात. भावे काकू नाही सोडवू शकत. त्या भावे काकूंना 1 वर्षाने भेटून काही वेगळं घडणार नाही, त्या तशाच आहेत. तर तेव्हाही ओरडत होते, आत्ताही ओरडणार. पण महाराज जे करणार ते नाही करू शकणार मी, तर तेच करू शकतील. म्हणून महाराजांच्या दर्शनाला येणारं सातत्य हे खूप मौलिक गोष्ट महत्त्वाची आहे. गुरुपौर्णिमेनंतर होणारा महाराजांच्या घरातला हा खूप महत्त्वाचा बदल आहे. तो महाराजांच्या ठाई लावून झाल्यानंतर आपण तो पूर्णपणे ओपन पद्धतीने आपल्या चॅनलवर सुद्धा परत एकदा तो आपण निश्चित करणार आहोत. पुढच्या गुरुवारपासनं या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झालेले असतील आणि जेवढं जास्तीत जास्त तुमची सोय बघता येईल तेवढी महाराजांच्या घरी बघितल्या जाईल. प्रश्नच नाही, कारण तेच काम त्यांनी दिलेलं आहे की जास्तीत जास्त तुमच्या लोकांची सोय बघणं. कारण तुम्ही माझ्याकडे आला नाहीत, भावे काकूंचं दर्शन घ्यायला आला नाहीत, तुम्ही कोणाचं दर्शन घ्यायला आलात? स्वामी समर्थ महाराजांचं. स्वामी समर्थांना हा माझा भक्त लाडका ना दोडका असं ते कधी म्हणत नाहीत. तुम्ही म्हणता मी फार मोठा भक्त आहे, महाराज असं काही म्हणत नाहीत. महाराज म्हणतात सगळे भक्त. मग तो पारायण करणारा असो नाही तर बिन पारायण करणारा असो नाही तर कसाही असो, त्यांच्या दृष्टीने तो तुम्ही त्याचे भक्तच आहात. त्यांना काही त्याच्यातनं काही फरक पडत नाही. पण सातत्याने एक गोष्ट चांगली होती की रिलेशन्स मेंटेन होतात. म्हणजे बाकीच्या रिलेशनबद्दल मी नाही बोलत आहे, पण महाराजांशी रिलेशन चांगल्या पद्धतीने मेंटेन होतात आणि ते खूप गरजेचं असतं. त्यांची तुमची कम्युनिकेशन, त्यांचे शब्द कळतात आपल्याला असं नाही आहे, पण निदान त्यांच्याकडे बघून मेंटल जे पीस मिळतो हा म्हणजे व्यक्तींकडे बघूनही मिळतो. मी व्यक्तींविषयी नाही जाते, पण तरी महाराजांकडे बघून मिळतो. त्यांच्या कारण काय तर त्याच्यामध्ये जो भाव आहे हा स्वार्थी भाव नाही आहे. माणूस म्हटला की जरा थोडं इकडे तिकडे होतं, पण परमेश्वराच्या ठाई किंवा देवाच्या ठाई किंवा गुरुच्या ठाई कुठलाही स्वार्थ नसतो. आणि म्हणूनच त्यांच्याशी रिलेट जेवढं करता येईल त्यांना जास्तीत जास्त दर गुरुवारी, इथे गुरुवारी म्हणून सध्या दर गुरुवारी येऊन दर्शन घेणं ही फार माझ्या दृष्टीने फार मौलिक गोष्ट आहे. आता अनेक लोक, तुम्ही जे पुण्याच्या बाहेरची मंडळी पहिले 10 नंबर आलेत, अनेक लोक इथे आता हा पण आलाय. 11 गुरुवार मुंबईवरनं यायला सांगितलंय महाराजांनी. त्याला 11 गुरुवार ही साधी आणि सोपी गोष्ट निश्चित नाही. आता ही आली आहे कल्याणवरनं, 11 गुरुवार झाले ती येते. इतक्या सोप्या गोष्टी महाराजांच्या ठाई नसतात. त्यांची उपासना म्हणजे उपासना असते. आता प्रश्न थोडा थोडा सुटतोय तिचा, 2% आणून सोडले बाबांनी आणि अजून 98% लांब दिसते अंतर. पण एकदा एक क्षण असा येईल की तो 98% कधी संपला तिला कळणार पण नाही. हे जे असतं ना महाराजांचं मिरॅकल, म्हणजे त्याला मिरॅकल म्हणू, लीला म्हणू, काही म्हणू, पण ते त्यांच्या ठाई नेहमी आल्यावरती नतमस्तक झाल्यावरच ते घडू शकतं. सर्वसामान्य माणसात ते घडणं फार अवघड आहे. आणि यानंतर अतिशय एक वेगळा संकल्प किंवा एक वेगळ्या प्रकारचे काम करण्याची मनोभावे इच्छा आहे. स्वामींच्या घरी पूर्वी हे काम एकदा झालेलं आहे. ते काम म्हणजे नवीन पिढी आणि स्वामी यांचं नातं क्रिएट करणं. ही खूप गरजेची गोष्ट आहे. काही गोष्टी बघितल्यानंतर तर जास्त जाणवलं की ती जास्त गरजेची गोष्ट आहे. आता प्रत्येक पिढीला वर्षानुसार काहीतरी नावं दिलं गेली. मी जात नाही त्यात. या काळातला जन्म ही पिढी, या काळातला जन्म ही पिढी. आपल्याकडे कसं म्हातारे आजोबा, तरुण मुलं
छोटी मुलं एवढीच पिढी होती. पण आता तसं नाही आहे. एक 10 वर्षाच्या कालावधीतला अमकं तमकं याच्यामध्ये, या 10 वर्षाचा अमकं तमकं याच्यामध्ये खूप आहेत गोष्टी. म्हणजे मला फक्त ते माझ्या मुलीने सांगितलेलं ओल्ड स्कूल एवढंच मला कळलं आत्तापर्यंत, की ती एक पिढी आहे वगैरे. तर अशा ज्या पिढी आता निर्माण झाल्या आहेत, तयार झाल्या आहेत किंवा होत आहेत, आणि त्यांना खरंच काही दृष्ट्या कळत नाही की आपल्याला नक्की काय करायचं. अत्यंत हुशार पिढी आहे ती, अत्यंत हुशार. तर मला महाराजांकडे नम्र विनंती आहे की त्यांची हुशारी ही त्यांच्यासाठी लखलाभ हो, म्हणजे त्यांना ती मिळो. त्यांच्याकडे इतकं ज्ञान आहे की खरं असं झालं की ज्ञानाचा उपयोग कसा करायचा आहे. आणि त्यांना सगळं करायचं असतं. स्वतःसाठी फक्त त्यांना जगायचं असं नाही आहे, त्यांना समाजासाठी पण जगायचं आहे. आणि ते करण्याकरता त्यांना स्वामींच्या आशीर्वादाचा काही उपयोग होतोय का, स्वामी त्यांना एखाद्या चांगल्या कामाला सपोर्ट करतायत का, किंवा स्वामी एखाद्या गोष्टी बाबतीत त्यांना एक मार्ग दाखवतायत का. आणि अशा प्रकारचा तो मार्ग की ज्याच्यातनं त्यांचं होणारं कन्फ्युजन दूर होईल. तर असं काही या घरात होईल का. कारण पूर्वी हे झालेलं आहे. पूर्वी या घरामध्ये तरुण वर्गांची 18 ते 28 आणि त्याच्यानंतर 32 ते 35, जवळजवळ 30 ते 35 अशा वयाची सुद्धा आम्ही काही सेशन्स घेतली होती. त्याच्यामध्ये इंटेन्शन्स एवढी की ते कन्फ्यूज माइंड आहे, ते पूर्णपणे शांत व्हावं आणि स्वामींच्या नावाचा, त्यांच्या अध्ययनाचा किंवा त्यांच्या काही गोष्टींचा काही आपल्याला उपयोग होतोय का, मी तर शब्द वापरते फायदा होतोय का. तर तो निश्चितपणे आम्हाला हे करायचं आहे. आणि अर्थात ही जेव्हा सेशन्स आम्ही करू, ही अर्थात सगळ्यांच्या सोयीनुसार शनिवार किंवा रविवार ही अशीच असणार आहे. ती गुरुवारी करणं आपल्याला प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यामुळे शनिवारी आम्ही तेव्हाही 35-40 मुलं त्या वयोगटाची इथं येत होती. मग नंतर लग्न बायकांनी पण विचारलं आमचं काही सेशन घेणार का, तर त्यांचंही सेशन आम्ही घेत होतो. या सगळ्या काळामध्ये आमचं इंटेन्शन एवढंच आहे की महाराजांनी काय, महाराजांचा कधी कधी असं ना की त्या क्षणाला ब्लँक झाले. सगळ्यांच्या वयात होतं ते, आजोबांच्या वयात पण होतं, ब्लँक होतो माणूस एक क्षणभर. आणि तरुण पिढीत पण होतो. तो ब्लँक झालेला क्षण कसा कव्हर करायचा, हे महाराजांचं जे टेक्निक आहे, हे करण्याची खूप मोठी इच्छा पूर्वी केल्याप्रमाणे आताही महाराज म्हणले की ते तुम्ही करा. हे आत्ता गरजेचं आहे समाजाच्या दृष्टीने की ही गोष्ट आपल्या बाबतीमध्ये घडली पाहिजे. इथे येणाऱ्या मुलांबाबतीत, तरुण, आम्ही वयोगट टाकू, काय होतंय त्याप्रमाणे बघू. काकांच्या चेहऱ्यावर म्हटलं अरे माझं पण सेशन चालेल, मला काका मागे की मी पण सेशनला येऊ शकतो, माझ्या वयोगटाच्या सेशनची पण मला नितांत गरज आहे. तर या सगळ्या गोष्टीचा खरंच आपल्या सगळ्या आयुष्यात काही फायदा होणार असेल तर आपण नक्कीच करू. ज्याला कधीतरी, ज्याला म्हणतात लोक प्रवचन ऐकायला जातात, कीर्तन ऐकायला जातात, काही मंदिरांमधनं ज्या गोष्टी घडतात त्या ऐकायला जातात. पण हे जे सांगणं आहे हे कदाचित कीर्तन नाही, अभंग नाही, रचना नाही, यातलं काही नाही. पण हे आहे प्रॅक्टिकल लाईफ. आणि जे स्वामी समर्थांच्या मदतीने आपल्याला पुढे सरकवायचे. तर आज गुरूंनी दिलेला गुरुपौर्णिमेनंतरचा आदेश, प्रश्नाच्या वेळा बदलणं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची सेशन्स घेणं आणि आपल्या सगळ्या मंडळींना पुढे सरकवणं. नोकरीमध्ये असतानाही काही प्रश्न आहेत, प्रश्न विचारण्याची सेशनला परवानगी नाही, पण प्रश्न न विचारता उत्तर मिळण्याची सोय मात्र आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. पटकन उत्तर मिळून जाईल, तुम्हाला एवढे तकतक पण करावी लागणार नाही. घ्यायचं, मी म्हटलं ना, घ्यायचं कसंही तुमची स्किल आहे, द्यायचं तर महाराज देतच राहणार. आणि या गोष्टीमुळे अनेकांना पूर्वी याचे फायदे झालेत आणि त्यांना कळलं आहे की मी जे असं कुठंतरी मला व्हायब्रेट झाली, मला कळत नाही आहे, त्या लोकांना त्या गोष्टीचा उपयोग झालेला आहे 100%. तर मी हे सगळं झाल्यावरती एक शनिवार रविवार कुठला तरी नियोजित करून ग्रुपवर टाकीन. तुम्ही सगळे ग्रुपवर आहातच बहुतेक मला वाटतं. आज पहिल्यांदा जे आहेत, पुढे या जरा, पुढे या, दार रिकामं करा. तर तुम्ही सगळे जे ग्रुपवर आहात, तर ते जे नसतील त्यांना इथे ग्रुपचा स्कॅनर ठेवलेला आहे, तुम्ही स्कॅन करा, आम्ही तुम्हाला ग्रुपवर घेऊ. जे यूट्यूब बघता आहेत त्यांच्यावर त्यावर येतच आहे. जेवढ्या माध्यमातून ही गोष्ट पसरवता येईल तेवढी निश्चितपणे ती करायची आहे, ती आपण करूयात. आणि स्वामींच्या आशीर्वादाने जेवढं काही चांगलं करता येईल, म्हणूनच आम्ही याला कधी मंदिर म्हणत नाही, म्हणून आम्ही याला मठ म्हणत नाही. त्या सगळ्याला मर्यादा आहेत, पण घराला मर्यादा नाही. घर आहे. आम्ही आश्रित आहोत स्वामींचे.
आम्ही स्वामींच्या घरामध्ये राहतो, आमच्या घरी स्वामींचं स्थान नाही, म्हणूनच आम्ही स्वामींचं घर म्हणतो त्याला. त्यामुळे ते आदेश देतात आणि त्याप्रमाणे आपण ते कार्य करतो. तर यापुढेही खूप पॉझिटिव्ह कार्य जी कलियुगात किंवा या काळात अत्यंत गरजेची आहेत ती आपण निश्चित करायला लागू. आणि या दिवसाची आम्ही वाट बघत होतो. गुरुपौर्णिमा झाल्यानंतरच हे डिक्लेअर करायचं असा महाराजांचा आदेश होता. इव्हन गंमत म्हणजे अशी झाली आहे की आमच्याकडे अविवाहित मुलं आणि अविवाहित मुली खूप येत आहेत. तर आमचे अशी इच्छा आहे की त्यांनाही एकत्र आणायचंय, चांगली कुटुंब तयार करायचे, चांगली घरं तारायची आहेत, जिथं काहीतरी बिघडलं तिकडे मार्गी लावायचे. सासवांचं आपण एक सेशन घेऊ, खूप गरजेचं आहे ते. त्यांना फास्ट पडणारी सुना जरा अवघड जात आहे, पण त्यांचं पण एक सेशन घेऊ आपण. अर्थात मी तुम्हाला हे सांगते की वयाने माणूस अध्यात्मात वळतो असं यावर माझा आता विश्वास राहिला नाहीये. त्याच्या गरजेप्रमाणे तो अध्यात्मात वळतो याच्यावर माझा जास्त विश्वास राहिला. कारण ही खरी गोष्ट आहे. लोकांना अगदी मी आता निवांत झाली असं नाही, माझ्या मागच्या पिढीला फार कळलं नाही म्हणून ते त्याच्याकडे लक्ष देतात आणि मग प्रश्न नवीन बिकट होतात. त्यांना पूर्वीच असं होतं की एक विशिष्ट काळानंतर ती गोष्ट सोडायची असते. या काळात ते कुठल्याच पिढीला जमत नाही. सोडून देणं, इथं ठेवणं खूप जमतंय, पण सोडून देणं जमत नाही. आणि इथे न ठेवता सोडून देण्याची जी कला महाराजांची आहे, फक्त ज्या सोडून देताना पण त्याचा फायदा करून सोडून द्यायचं, हे जे आशीर्वाद महाराजांचे आहेत ना ते आपल्याला द्यायचे. म्हणून आपण या गोष्टी निश्चितपणे करूयात आणि महाराजांनीच त्याला आशीर्वाद द्यावा की अशा प्रकारची आपली कामं पुढे पुढे सरकतील आणि सगळी मार्गी लागतील. ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी